चकली काय भारी दिसते ना. तुम्हाला अशी दिवाळी स्पेशल चकली बनवायची आहे का? चला तर मग बघूया. किती चकलीला काटे पण सुंदर आले आणि एकदम खुसखुशीत झाली आहे. तर त्यासाठी इथे मी मेजरिंग कप आणि वाटीचं, ज्यांच्याकडे मेजरिंग कप नाही त्यांनी वाटीने माप घ्या आणि दिलेले सर्व साहित्य आहे ना चांगले स्वच्छ निवडून घ्या आणि नंतर ते पाण्याखाली स्वच्छ धुवा आणि मग घरातच वाळवा. फॅनखाली अगदी 4 तासात वाळून जातात. उन्हात मात्र वाळवू नका, नाही तर तुमची चकली कडक होऊ शकते, नाही तर तुटू तरी शकते. आता जाड पातेलं घ्या आणि त्याच्यामध्ये सगळं जे तांदूळ आणि डाळी आणि जे धणे आणि जिरं दिलं आहे ना ते चांगलं भाजून घ्या. आता भाजताना काय करायचं, गॅस मध्यम करायचा आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं. मात्र काळं करायचं नाही. काळं केलं ना धान्य तर तुमची चकली कडू होऊ शकते. फक्त त्याचा थोडासा डाग येईपर्यंतच भाजायचे. आता सगळं भाजून झालं ना सगळं एका जाड अशा कपड्यावर आहे ना वेगवेगळं ते भाजलेलं घाला. म्हणजे काय होईल, ते कपडा घातल्यावर त्याला जी खालून वाफ पकडते ना त्यामुळे ते आपलं जे धान्य किंवा काय आहे ते ओलं होणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण त्याच्यामुळे आणि भाजताना व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर तुमची चकली नरम पडू शकते, हेही आहे. कारण आपण आणि धुतल्यावर एक फायदा काय होतो माहीत आहे, ती भाजणी खूप दिवस राहते. आता सर्व ना भाजून चेक केल्यानंतर एकत्र करा आणि घरघंटीवर दळून आणा. ते थोडंसं भाकरीच्या पिठापाने थोडे आपण दळून आणायचे आणि त्याच्यानंतर दिलेले माप घेऊन ते पिठामध्ये सर्व इतर मसाले घालायचे. आता मसाला घालताना बघा, मिरची पावडर आहे ना ती एका कपाला फक्त 1 चमचा हे प्रमाण घ्या. तर व्यवस्थित आणि थोडंसं लालवालं घेऊ नका, नाही तर कलर थोडासा चेंज होतो आणि तळल्यावर ती चकली अजून डार्क होते. आता पाणी घेताना जे 1 कप पीठ असेल तर पाऊण कप पाणी लागतं, तर 3 कप पाणी गरम करत ठेवा. आणि तेल घेताना 1 कप पिठाला 1 चमचा तेल लागतं, टीस्पून. तर ते तेल चांगलं गरम करा, त्या पिठामध्ये ओता. पाणी गरम पिठामध्ये ओता. फक्त थोडंसं पाणी ठेवून द्या अर्धा कप आणि चांगलं मळून घ्या. मळल्यानंतर काय करा माहिती आहे, ते 15 मिनटं किंवा अर्धा तास झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर चांगलं पुन्हा एकदा मळून घ्या. जर मळलं नाही ना तर तुमची चकली आहे ना गाळताना मोडू शकते. आणि त्या साच्यामध्ये पण भरताना गच्च दाबून भरा, म्हणजे ती गाळताना तुटणार नाही. आणि तेल आहे ना ते चांगलं तापून नंतर मध्यम गॅस करा आणि त्याच्यामध्ये चकली घालून चकली तळा. पण तळताना एक लक्षात ठेवा, आलटून पलटून तळायची. सुरुवातीला टाकल्यावरती चमचा फिरवायचा नाही आणि जेव्हा ती भाजली जाते आलटून पलटून तेव्हा बुडबुडे कमी होतात आणि ती खाली बसते. तेव्हाच तुम्ही ती चकली तेलातनं बाहेर काढा, नाही तर तुमची चकली नरम पडू शकते.